टायमिंग लावायचं आहे. आणि प्रकाश बदे यांच्यासाठी एक खुशखबर आहे. ती खुशखबर अशी आहे की त्यांनी गोटा अंपायर सारखे जरा नाच दाखवायचा आपला. तर विशू बोराड्यांकडून 5,000 रुपये आणि रुपेश मस्कर आणि पवन शेलार यांच्याकडून 1,000 रुपये. तर प्लीज रिक्वेस्ट आहे प्रकाश बदेंना. आणि कल्पेश कोळंबे आपलं कल्पेश साळुंके सुद्धाला पण 5,000 रुपये आहेत गोट्या अंपायर सारखे जर डान्स केला तर. विश्वनाथ बोराडे यांच्याकडून 5,000चं पारितोषिक आहे. मॅच स्टार्ट करायचे लवकरात लवकर. 20 मिनिटांचा अवधी असेल. सलामीची जोडी संतोष घारे आणि त्याच्या समेत दशरथ देशमुख. निश्चितच पारितोषिक येत आहेत दोन्ही अंपायरसाठी. अगदी कारण आपल्या डीजे समवेत नाहीये म्हणूनच थोडं मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून दोन्ही अंपायरसाठी कल्पेश आणि त्याच्या समवेत असलेल्या प्रकाशसाठी मात्र काही पारितोषिक येत आहेत. मॅचला सुरुवात होते. फर्स्ट ओव्हर आतिश कोळंबे. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडला तो संतोष घारे. पहिला चेंडू नो +4 बोनसच्या 5 धावा. यस ही बघा काहीतरी कलाविष्कार करण्याचं काम करतोय प्रकाश बदे. फ्री हिट असेल. 5 धावा झाल्यात. प्रेक्षक पहा मगासपासून मी पाहिलं तर मोबाईल मध्ये डोकावून होते मुंबई की आरसीबी आरसी की मुंबई. परंतु शेवटच्या क्षणी मुंबई मात्र विजयी झाली आणि मुंबईच्या पाठीराख्यांचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळाला. 5 धावसंख्या धावफलकावरती आहे. कोणताही चेंडू आतापर्यंत अधिकृतरित्या मात्र फेकला नाहीये. 9 चेंडू होता त्यावरती 4 धावा आल्या आणि हा असेल फ्री हिट. सुंदररित्या चेंडू उडवलाय. सागरनं प्रयत्न केले परंतु हा चेंडू देखील जातोय डीप थर्डमॅन मध्ये. आणखी एक चौकार. कलाविष्कार मैदानावरती चालू आहे. प्रकाशजी बदे असं वाटलं की स्लो मोशन मध्ये त्याने केलं. अगोदर अगदी जोरदाररित्या हात मात्र फिरवले आणि त्याच्यानंतर मात्र अगदी स्लो मोशन मध्ये चौकाराचा इशारा दिला. वा ऍक्शन रिप्ले मध्ये काय करामत केले ते प्रकाश बदे यांनी. दोन चौकार आलेत. धावसंख्या झाली ती मात्र 9. प्रकाश बदे आणि कल्पेश साळुंखे यांच्यासाठी मात्र पारितोषिक येत आहेत. 9 धावसंख्या धावफलकावरती आहे. आता हा चांगला चेंडू फसवलाय. झेल घेतला जाणार का. अगदी उलट्या दिशेनं विश्वासने प्रयत्न केले परंतु कॉलिंग मात्र नाहीये दोनही क्षेत्ररक्षकांमध्ये. एकदा मिळते. संतोष घारे आणि दशरथ देशमुख दोघांचीही प्रकृती खेळासाठी मात्र व्यवस्थित नाहीये. दोघेही दुखापतग्रस्त आहेत तरी सुद्धा आपल्या टीमसाठी ते मैदानावरती खेळत आहेत. 10 धावफलकावरती धावा आहेत. 2 चेंडूंचे आतापर्यंत फेक झाले. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून येतोय. विश्वास पुन्हा एकदा पाठलाग करेल का परंतु चेंडू सीमा पार फरार होतोय. 4 धावा मात्र मिळत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 वर. 14. चौदा धावसंख्या 3 चौकार. पहा प्रकाश बदे यांचे कलाविष्कार तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. हा वेगवान चेंडू काय लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. गोलंदाजाचं काहीच मात्र चुकलं नव्हतं परंतु ज्या पद्धतीने हा फटका खेचलाय दशरथ देशमुखनं अक्षरशः गाजवतोय. ऍक्शन रिप्ले आपल्याच वेगळ्या शैलीने मात्र हा लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह खेळला तो दशरथनं. धावसंख्या झाली ती मात्र आता 18. 18 धावसंख्या धावफलकावरती आहे.
प्रेक्षक आनंद लुटतायत या स्पर्धेचा. अठरा धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये भरधाव वेगाने धाबा येत आहेत कळंबोली टीमसाठी. दोन्ही टीमचे समर्थक शांतपणे उभे आहेत. त्यांना माहिती आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकलाय याचा उलगडा मात्र होणार नाही. दोन्हीही टीम ताकदवान आहेत. हा चांगला चेंडू प्रत्युत्तर दिले. काय गोलंदाजी केले. ब्लॉक होलला चेंडू फेकला होता. अफलातून चेंडू मात्र फेकलाय. डिफेन्स करण्याखेरीज दशरथ देशमुखच्या देखील हातात काहीच नव्हतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करायला हवी होती. 18 धावसंख्या. हा देखील चांगला चेंडू. गुड लेंथ वरून मात्र हा चेंडू उडवलाय. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. आणि कॅमेरामनला विनंती करेल जो आता 30R सर्कलच्या बाहेरून आतमध्ये येतोय नितेश भोईर. आज त्याचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्याला लक्ष शुभेच्छा. जो जयशंकर चांदईचा मी विनंती करेल नितेश भोईरला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या निमित्तानं. त्याचबरोबर या आयोजकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल. नितेशला समालोचन कक्षाच्या वतीनं त्याचबरोबर आयोजकांच्या वतीनं नितेश भोईरला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. एक षटक कंप्लीट झालंय. 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. आज आमचे दोन कॅमेरामन विघ्नेश धुळे त्याचबरोबर मिलन पाटील प्रशांत पवार जे स्कोरिंगची टाइमलाईन संपूर्णपणे सांभाळत आहेत. खास अंधेरी होऊन मात्र ते आणि त्याचबरोबर संपतजी हडप नसरापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संपतजी हडप साहेबांचा देखील वाढदिवस आहे आज. त्यांना देखील मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या देखील वतीनं. 18 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय वैभव. मागच्या मॅच मध्ये देखील या वैभवनं मालेगाव टीमला थांबवण्यामध्ये यश मिळवलं होतं. तोच वैभव तयार. समोर आहे संतोष. हा वेगळ्या पद्धतीने चेंडू आणि तितकाच चांगला स्ट्रोक. या खेळाडूकडे इतका वेळ आहे. सहजरित्या हा फटका खेळतो. हा फटका खेळणं जरी आपल्याला वाटत असलं की इतक्या सहजरित्या खेळला जातो परंतु त्याच्यासाठी तुमचा हँड आय कोऑर्डिनेशन शेवटच्या क्षणापर्यंत तुमची नजर किती महत्त्वाची असते आणि ते सगळं कौशल्य मैदानावरती दाखवतो हा संतोष घारे. गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर करतोय. 4 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 वर. 22. वैभव थेर 30R सर्कलच्या बाहेरून रनअप घेतोय. 2 गोलंदाज असे आहेत एक आतिश आणि वैभव ज्यांचा रनअप खूप लॉंग आहे आणि 2 गोलंदाज चांदईकडे असे आहेत की त्यांचा रनअप शॉर्ट आहे. 22 धावा. 22. पंचांकडे अपील. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळते. धावा झाल्या त्या आता मात्र 23. 4 ओव्हरची मॅच आहे. डीजे रॉनी 10 वाजेपर्यंत आमच्या समवेत असतात. त्यानंतर फक्त आमचाच आवाज. पाण्याची व्यवस्था करायची मैदानावर ही ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर. पाणी नाही हॅट हवी आहे कॅप हवी आहे. ऑन स्ट्राईक असल्यानंतर मात्र आपण घेऊन जायचंय. वैभव थेरसाठी पारितोषिक येत आहे तानाजी दादा कोळंबे यांच्याकडून. खूप चांगला फटका. दशरथ देशमुख याच फटक्यांसाठी ओळखला जातो. सलग 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक संपादित केली वैभव थेरनं तर 1111 आणि 2 विकेट सलग घेतल्या तर 555. एक 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 24-24. टोपीचा एक वेगळा अर्थ आहे. खूप चांगला फटका. ऑन साइडला चेंडू मात्र जातोय.
नितेश फंबल आणि त्या फंबलचा फायदा होणार नाही, कारण दोन्हीही फलंदाजांना आपण पाहिलं तर ते आपल्या प्रकृतीशी देखील झुंजतात, दुखापतग्रस्त आहेत, म्हणून मोठ्या फटक्यांच्या ते शोधात आहेत. सिंगल्सला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये त्यांना यश काही मिळत नाही. एकच धाव मिळते. धावा झाल्या त्या आता 25. दुसऱ्या षटकामध्ये वैभवनं मात्र आता थांबवलंय. आतापर्यंत धावा दिल्यात त्या फक्त 7. एक वेगळ्या पद्धतीचा फटका खेचायचा होता, दिलस्कूपचा फटका. काल निमेश मोहितेची एक व्हिडिओ जरूर आपण पाहिली. दिलस्कूपचा त्यानं फटका खेळला, नजाकत होती त्या फटक्यामध्ये. डॉट चेंडू मात्र फेकतोय वैभव थेर. धावा स्थिरावल्यात त्या 25 वरती. नितेश भोईर, जयशंकर चांदे टीमचे खेळाडू स्क्रीनच्या अगदी बाजूला उभे आहेत. व्हाईट स्किन घालून जो खेळाडू आहे त्याचा आज वाढदिवस आहे, आणि त्याचबरोबर संपत हडप यांचा देखील आज वाढदिवस आहे, जे नसरापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. हा चेंडू मात्र दिशाहीन होता, वेगवानरित्या फेकायचा होता. गोलंदाज वैभव धावा देतोय स्वैर स्वरूपात. धावसंख्या झाले 26. राऊंड आर्म ॲक्शन, साइड ऑन, फ्रंट ऑन या दोन गोलंदाजांच्या शैली आहेत. आणि त्यानंतर मात्र ज्या मिक्स त्यामध्ये राऊंड आर्म पद्धतीची ही गोलंदाजी. इथे फटका खूप चांगला आहे, कव्हर पॉइंटला भेदून चेंडू मात्र निघतोय स्वीपर कव्हरमध्ये. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 27. नेक्स्ट मॅच असेल छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ विरुद्ध शेलू. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचे. शेलू वर्सेस तमनाथ, दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी यायचे. उद्या तुम्ही समालोचन कक्षामध्ये ऐकू शकाल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे प्रमुख समालोचक, डोंबिवलीचे अतिशय अनुभवी समालोचक सन्माननीय प्रसादजी परब, आणि शेवटच्या रात्रीमध्ये द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट आदरणीय हरेशजी पंड्या सर, आणि त्यांच्या समवेत मात्र असतील महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समालोचक सन्माननीय चंद्रकांतजी उर्फ चंदू शेट्टे सर. म्हणजे शेवटच्या रात्रीचं कॉमेंट्री बॉक्स आपल्याला गेल्या वर्षीच्या सुप्रीमो ट्रॉफीचं कॉमेंट्री बॉक्स असंच म्हणूया, कारण गेल्या वर्षी सुप्रीमो ट्रॉफी जी झाली संजय पोतनीस साहेबांची, ती या 2 समालोचकांनीच कव्हर केली होती, चंदू शेट्टे सर आणि त्यांच्या समवेत हरेश पंड्या सर. 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात, 27 धावा धावफलकावरती आहे. नेक्स्ट ओव्हर घेऊन येतोय तो मात्र मागच्या मॅचचा हिरो मंगेश. त्याची हेअरस्टाईल पहा, आजकाल असेच हेअर पाहायला मिळतात. पहिले असं असायचं की पांढरे केस असले की लोक काळे करायचे. अक्षय पवारचा हा खूप मोठा फॅन आहे गोलंदाज मंगेश, आणि त्याच पद्धतीची हेअरस्टाईल देखील आपण पाहतोय त्याची. राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी करेल. त्याच्या समोर आहे एक अनुभवी फलंदाज दशरथ. खूप चांगला स्ट्रोक कार्पेटच्या सहाय्यानं. दोनही फलंदाजांकडे इतकी चिकाटी आहे, पहा ते विकेट सोडत नाहीयेत. एखादा तरी रिस्की शॉट तुम्ही पाहिला का आतापर्यंत? म्हणूनच की काय हा संघ, असे बरेच जण म्हणायचे की 4 खेळाडूंवरती निर्भर आहे, परंतु हे 4 खेळाडू इतके कसलेले आहेत की ते सहजासहजी विरोधी संघाला मात्र विकेट कधी देत नाही. मागच्या मॅच मध्ये देखील अंतिम षटकामध्ये विकेट आली पहिली, आणि आता 3री ओव्हर चालू आहे. धावा 28 आहेत, चांगली धावसंख्या, तरी सुद्धा एकही विकेट आतापर्यंत गमावली नाहीये ती कळंबोली टीमनं. हा चेंडू स्विंग अँड मिस, थोडासा वेगळ्या शैलीने मात्र हा फेकला होता. धावसंख्या 28 आहे. मंगेश पुन्हा एकदा कमबॅक करतोय. स्लॉग ओव्हरचं षटक त्यानं पहिल्या मॅच मध्ये फेकलं होतं, त्यामध्ये 3 धावा दिल्या होत्या. वाकतचे जॉन्टी, आपण स्टेजच्या उजव्या हाताला यायचंय. आपला मित्र आपली वाट पाहतोय. वाकतचे जॉन्टी, खोलवर टप्प्याचा हा चेंडू मिड विकेटला. नितेश आजचा बर्थडे बॉय चेंडूची फेक करतोय. एका धावेखेरीज मात्र काहीच मिळणार नाही. धावसंख्या आता झाले ती 29. या षटकामध्ये मंगेशनं
2च धावा दिल्या 3 चेंडूंमध्ये. तमनाट टीमचा कॅप्टन राकेश भोईर या ठिकाणी उपस्थित झाला. मी विनंती करतोय शेलू टीमचा कॅप्टन इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर आपल्याला नाणेफेकीसाठी यायचंय. नऊ चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. दशरथ प्रयत्न करतोय. लॉंग ऑफला गेलेला हा चेंडू. विश्वास चेंडू अडवतोय. एकच धाव मिळेल. तमनाट टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. शेलू टीमच्या कॅप्टनला विनंती आपण नाणेफेकीसाठी या. इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर नाणेफेकीसाठी आपण आला नाहीत तर आपणास 2 धावांची पॅनल्टी देण्यात येईल. आणि हे एकदा पॅनल्टी आपण बीड टीमला दिलेली आहे. सुरेख फटका समोरच्या दिशेनं संतोष घारेच्या बॅट मधून निघालेला हा षटकार मात्र येतोय. 6 धावा मिळतील त्या संतोषला आणि कळंबोली टीमला आणि या 6 धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 36 वरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आणि काय वेगळ्या शैलीनं मात्र षटकाराचा इशारा दिलाय. प्रकाश बदेंसाठी आता पारितोषिक जरूर द्यायला हवं. ते पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. प्रकाश बदे डान्सिंग अंपायर कडावचे, आता अशी त्यांची ओळख होईल. इथे कव्हरच्या डोक्यावरून फक्त चेंडू उडवलाय. 2 सीमारक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी आणखी एक चौकार संतोष घारेच्या बॅट मधून. 3 ओव्हर कंप्लीट होत आहेत आणि 3 ओव्हरच्या कंप्लीट नंतर मात्र धावसंख्या झाले ती 40. काय फटका खेळलाय तो मात्र हा संतोष घारे. 40 धावसंख्या धावफलकावरती. कव्हरच्या दिशेने चौकार आला. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय स्क्रीनवरती. प्रकाश बदे यांचा पुन्हा एकदा इशारा ऍक्शन रिप्ले मध्ये. पहा एक वेगळा डान्स. इशारा करतायत की समोरच्या दिशेने पेटी वाजवत आहेत. याचा काही नेम नाहीये परंतु चांगलं कामगिरी करतायत. मनोरंजन करतायत. ऑनलाईन जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांचं ते मनोरंजन करतायत. थँक्यू. डीजे आपल्या साथीला नाहीये. शेलू टीमचा कॅप्टन यस या ठिकाणी उपस्थित होतोय. थँक्यू. प्रशांत आलाय मागच्या मॅचचा हिरो. कर्णधाराच्या भूमिकेत नाणेफेकीचा कौल मात्र करून घ्यायचंय. राजेंद्र पवाळी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. तीन ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि बिनबाद 40. पहिल्या मॅच मध्ये देखील काहीशी अशीच अवस्था होती. नो लॉस. जमेची बाजू. अंतिम षटक आहे. गोलंदाज तयार होईल ऋषिकेश उर्फ पिंट्या. अगदी स्वतःला फुल स्ट्रेच केलं होतं. फटका खेचायचा होता मिड विकेटला. टायमिंग साधता आलं नाही. एकदा मिळते. तमनाट टीमनं नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले. 41 धावा. संतोष 10 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येचं योगदान. दशरथ देशमुख 10 चेंडूंमध्ये 13 धावांचं योगदान चांदईच्या अगेन्स्ट. वाह काय फटका आहे. क्या बात आहे. दर्जेदार फलंदाजी संतोष घारेकडून. उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून याची ओळख आहे आणि त्याच पद्धतीने तो कामगिरी करतोय. 47 धावा आता धावफलकावरती आहेत. 11 चेंडूंमध्ये 31 धावसंख्येची इनिंग साकारतोय. पुनश्च मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो गेल्या वर्षी देखील हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता. विशाल तामोरे दांडी पालघर संघाचा खेळाडू शेवटच्या रात्री आला आणि त्याने मात्र ती बाईक घेऊन गेला. परंतु हा खेळाडू देखील त्या रेसमध्ये तितकाच दावेदार होता आणि तोच पहिल्या मॅचचा हिरो ठरलाय आणि आताही तो मात्र या गोलंदाजांवरती आक्रमण चढवतोय. 47 धावा झाल्यात. चांदई टीमला कमबॅक करावं लागेल. काहीतरी युक्ती लढवावीच लागणार आहे या संतोष घारे आणि दशरथ देशमुखला थांबवण्यासाठी. नवीन जे युवा खेळाडू तयार होत आहेत ना त्यांनी या दोघांची फलंदाजी पाहायला हवी. विकेटचं महत्व ठेवून स्वतःच्या विकेटला महत्व देऊन मैदानावरती कसं थांबावं याचं उत्तम उदाहरण त्यांनी मात्र दिलंय. आणखी एक दर्जेदार षटकार मात्र येतोय. सलग दुसरा षटकार संतोष घारेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. काय भन्नाट फलंदाजी मात्र मैदानावरती चालू आहे.
प्रेक्षकांची मनं जिंकून घेतले ते पुन्हा एकदा संतोष घारेनं 53 धावसंख्या धावफलकावरती आहे. अर्धशतक पार मात्र चांदई संघ जाऊन पोहोचलाय. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 12 चेंडू 37 धावांचं वैयक्तिक योगदान या खेळाडूच्या नावावरती आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत एकही अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं नाही. कन्वर्ट केला आहे तो मात्र डीप फाईन लेग मध्ये. चेंडू थांबणार नाही. आणखी एक चौकार. हायलाइट पाहतोय की काय आरसीबी आणि मुंबई इंडियन्सची असं आता वाटायला लागलंय. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 57 वरती. काय फलंदाजी केले. समोरच्या दिशेने फटके मारतोय. दुसऱ्या ओव्हरच्या मॅचला पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने लेटकट खेळला, फाईन खेळला, नजाकत आहे, आता सुद्धा त्याने मनगटातली नजाकत दाखवली. 57 धावा धाव फलकावरती आहेत. दीपक गावडे साहेबांचं मनपूर्वक स्वागत मी करतोय. 13 चेंडू 41 धावा वैयक्तिक संतोषच्या झाल्यात. अर्धशतक कंप्लीट करेल का. चांगला चेंडू पिंट्यानं इथे मात्र चांगला चेंडू फेकलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या झाली 58 आणि नो लॉस. म्हणूनच मी म्हटलं जे युवा खेळाडू ही मॅच पाहतायत त्यांच्यासाठी मी जरूर सांगू इच्छितो दोनही खेळाडूंनी कोणतेही रिस्क न घेता जवळजवळ 60 या धावसंख्येपर्यंत मजल मारले. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. ऋषिकेश मात्र चुकी करतोय. 59 आता धावा झाल्यात. सूरज पवार यांचंही मनपूर्वक स्वागत या मंचावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि आता बॅटचा टोन घेतलाय. चेंडू जातोय कव्हर्सला. संतोष घारे धावतोय. दशरथ देशमुख पोहोचेल का. दशरथ देशमुख मात्र पोहोचत नाहीये. एक धाव मिळाली आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट गेली. पहा काय फलंदाजी आहे. विकेटला प्राधान्य देऊन आपली विकेट न गमावता कोणतेही रिस्की शॉट न खेळता संतोष घारेनं 14 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या. दशरथ देशमुखनं त्याला साथ दिली. 11 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येची आणि आपल्या टीमला नेऊन ठेवलंय 60 वरती. आता 24 चेंडू 61 धावसंख्येची गरज आहे. ती निश्चितच जयशंकर चांदई टीमला. पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत. 24 चेंडू आणि आता 61 धावसंख्येची मात्र गरज आहे जयशंकर चांदई टीमला. मजा येणार सेकंड इनिंग मध्ये कारण तितकीच ताकदवान आहे फलंदाजी चांदई टीमची. संघर्ष शिगेला पोहोचणार आहे सेकंड इनिंग मध्ये यात काही शंका नाहीये. आणि हे अगदी कणबोली टीमला देखील माहिती आहे की आपल्याला आघाडीच्या फलंदाजांना जर का आपण मागे लवकरात लवकर धाडलं नाही तर मात्र चांदई टीम देखील या मॅच मध्ये या 61 धावसंख्येचा पाठलाग करू शकते. शरद बडेकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. खोपोलीमधून नितीन घनसोला आणि विकास वाघमारे यांचे मनपूर्वक स्वागत. स्क्रीनवरती आमचं स्टेज दाखवलं जात आहे. 12:15 वाजलेत. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच अगदी आपल्या समोर आहे. अतिशय वेळेनुसार मात्र मॅच चालू आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवजयंती चषक 2019 मध्ये शरद बडेकर साहेबांना विनंती करेल नितीन घनसोला साहेब उपस्थित झालेत त्यांचा आपण सन्मान करावा. खास खोपोलीहून ही मॅच पाहण्यासाठी ते आलेत. दीपकजी गावडे यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत करण्यात येते नितीन घनसोला साहेबांचं. आणि त्याचबरोबर विकासजी वाघमारे साहेब देखील उपस्थित आहेत. यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय ऋषी भोसले यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. ऋषी भोसले आपल्या शुभ हस्ते विकास वाघमारे यांचा आपण सन्मान करावा. सलामीची जोडी चांदई टीम. चेंडूची पूर्तता यस अंपायरकडे चेंडू आहेत. 24 चेंडू 61 धावसंख्येची इनिंग. मागच्या मॅच मध्ये शांताराम शेवटपर्यंत थांबला होता. संयम त्यानं दाखवला होता. तसा संयम या मॅच मध्ये तो दाखवणार का आणि त्याच्या सोबतीनं जसा आक्रमक झाला संतोष घारे तशी आक्रमक फलंदाजी त्याच्या साथीनं इतर फलंदाज करणार का. हा पाठलाग कसा होईल त्याचं धावतं वृत्तांत सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल
ते निखिलजी वाकळे यांना. हॅलो, धन्यवाद. निश्चित रूपानं खूप चांगला सामना तुम्ही पाहतायत. कमळाकर 11 कळंबोली आणि त्याच्या विरोधात मात्र खेळताना जयशंकर चांदई अशी लढत आहे. कर्जतच्या या दोन महाशक्ती म्हणजेच आपण जर कर्जत तालुका टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर निश्चित रूपानं टॉप 10 मधल्या या अप्पर 2 मधल्या या दोन संघ, परंतु आज एकमेकांच्या विरोधात ठाकलेत. संतोष घारे गोलंदाजी मार्कवर आणि त्याच्या विरोधात पहिला चेंडू आडव्या बॅटनं स्टिअर करण्याचा प्रयत्न फसलाय आणि तर निश्चित रूपानं बॅटची एज घेऊन यस पंच देखील त्यांचा निर्णय मागे घेत आहेत. मी सातत्यानं म्हणतो पंच देखील एक मनुष्य आहेत, त्यामुळे थोड्याशा सॉफ्ट डिसमिसल त्यांच्याकडनं देखील होतील, परंतु पारदर्शक निर्णय क्रिकेटच्या माध्यमातून पोहोचवणं हे फार महत्त्वाचं काम आहे. कट्टर क्रिकेटप्रेमी असतील आणि कट्टर क्रिकेटचे चाहते असतील त्यांच्याकरता देखील ही फार महत्त्वाची गोष्ट असेल. गोलंदाज तयार, स्विंग अँड मिस, कट केला बाहेरच्या दिशेनं, एक्झिक्युशन परफेक्ट, त्यामुळे निर्धाव चेंडू हाताळला. दुसरा चेंडू देखील निर्धाव स्वरूपात तुम्ही पाहू शकाल. नितेश भोईर आणि शांताराम कोळंबे. नितेश भोईर आजचा बर्थडे बॉय आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला देखील आपण शुभेच्छा देतोय. गोलंदाज तयार, खूप चांगला फटका, चेंडूला भिरकावलाय, स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू मात्र निघून जाईल, सरळ सीमारेखा पार. पहिला चौकार. मात्र विजयाच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना तब्बल या 4 धावा मात्र कमावल्या गेल्यात. तर तब्बल अजूनही 57 धावसंख्येची गरज असेल, कारण 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 4 षटकांचा खेळ आहे, 21 चेंडू आता मात्र शेष असतील. गोलंदाज संतोष घारे राऊंड विकेटनं. खूप चांगला फटका, नितेश भोईरचा ट्रेडमार्क फेकून दिला, सरळ चेंडू इनटू द फॅन्स. हा सरळ षटकार 6 धावन करता नितेश भोईरचा ब्रँडेड फटका. सन्माननीय तानाजी भाऊ कोळंबे यांच्याकडनं प्रति षटकाराकरता 111 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते पारितोषिक मात्र लागू होतं या फलंदाजाकरता. या षटकारानं धावफलक मात्र सरळ नेऊन ठेवलंय. सलग 2 षटकारांकरता देखील पारितोषिक आहे, 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 10 धावसंख्या धावफलकावर आहे. तानाजी कोळंबे साहेबांकडनं हे पारितोषिक मात्र देण्यात येईल. संतोष घारे फाईट करतोय. नितेश भोईर ही खेळाडू वृत्ती आहे, सरळ बॅटची एज घेऊन सरळ चेंडू निघाला. दशरथ देशमुखनं मात्र चेंडूला कलेक्ट केलं, झेल अचूकरित्या टिपला आणि फलंदाज ज्याला परतावं लागेल, फलंदाज बाद. विकेट नंबर 1 मिस्टर नितेश भोईर हॅज टू डिपार्ट. खरी ताकद मात्र या मैदानातून दाखवली गेली. मी निश्चित रूपाने म्हणेन नितेश खूप चांगल्या पद्धतीने त्यांना स्टार्टअप दिलं. जो मोमेंटम मिळणं गरजेचा होता जयशंकर चांदई या संघाला, त्या संघानं मात्र खऱ्या अर्थानं त्यांची ताकद पहिल्या 2 चेंडूंवर दाखवली आहे आणि कमबॅक मिळवलं. परंतु संतोष घारेची एक महत्त्वपूर्ण चेंडूची हाताळणी मात्र निर्णायक क्षणी नितेश भोईरची विकेट देऊन गेली आहे. जय हनुमान कमळाकर 11 कळंबोली या संघाकरता. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. संतोष घारे राईट आर्म राऊंड विकेटनं. सागर कोळंबे या चांदईचा वंडर बॉय ज्यानं अप्रतिम फटका, चेंडूला कन्वर्ट केलं सरळ, मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावन करता हा चौकार मात्र अर्जित केला गेलाय. 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 18 चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज असेल ते मात्र जयशंकर चांदई या संघाला कमळाकर 11 कळंबोली या संघाच्या विरोधात. 18 चेंडू 47 धावा. निर्णायक सामना आहे, कारण जो संघ विजयश्री होईल तो मात्र जाऊन पोहोचेल मेगा क्वालिफायर मध्ये. टॉप 4 ची जी क्वालिफायची जी लढत होईल त्याकरता डिरेक्टली त्यांना संधी मिळेल, कारण आपण प्रतिदिन 8 संघ खेळतोय. खूप चांगली प्रथा आहे ही, कारण एक प्युअर क्रिकेट पाहण्या योग्य क्रिकेट तुम्ही दाखवतायत. कारण आपण याआधी पाहायचो की
कुठंतरी थोडंसं भरकटलेलं क्रिकेट 2-2, 3-3 षटकांचे सामने देखील पाहिले. कुठेतरी क्रिकेटमध्ये तंत्रशुद्ध येणं गरजेचं होतं. त्यामुळे किमान 5 ते 4 षटकांचे सामने देखील फार महत्त्वाचे होते आणि ते दाखवलं खऱ्या अर्थानं 8 संघ प्रतिदिन घेऊन. मात्र हे कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनची ताकद मात्र या आयोजनांच्या मार्फत दाखवली जाते. येणाऱ्या कालावधीत दिग्गज आयोजन मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कारण आपण पाहतोय आषाढीची देखील स्पर्धा, आषाढीची नाईट देखील येऊन ठेपली आहे. कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्वचषक तो देखील येऊन ठेपलाय आणि बऱ्याचशा रजनी क्रिकेट रजनी कोल्हाऱ्याची टुर्नामेंट देखील जोडली जाणार आहे. खूप चांगला फटका, क्रिकेटची नजाकत दाखवणारा हा फटका बॅकवर्ड रेंजमध्ये, फर्स्ट स्लिप रेंजमध्ये. आणि येस, नितीनदादा शिनारे यांची ममदापूरची नाईटची स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं ती देखील स्पर्धा अगदी येत्या महिन्यात येस 30 तारखेपासूनच त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर चांदईची नाईट देखील ती देखील लागणार. त्याच्यानंतर कोल्हाऱ्याची स्पर्धा देखील आहे, आषाढीची नाईट आहे. त्यानंतर उपजिल्हा प्रमुख चषक देखील आहे, मार्केवाडीचं चषक. त्यानंतर आपण जर विचार केला तर अशा बऱ्याचशा स्पर्धा आहेत की ज्या खूप चांगला फटका, स्टेप डाऊन द ऍक्शन, वाईडिश लॉंग ऑफला कुठलीच चुकी नाही. फलंदाजाला परतावा लागेल. सागर कोळंबे बॅक टू द पावलियन, विकेट नंबर 2. 15 या धावसंख्येवर फलंदाज सागर कोळंबे तंबूच्या आसऱ्याला मात्र परत. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहू शकाल नौका फलंदाज खेळपट्टीवर जाऊन पोहोचला. विश्वास थेर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा देखील पदलालित्य आहे. त्या खेळाडूचा जर आपण विचार केला, स्टेप आउट ऍक्शन, त्याचा फुटवर्क, त्याच्या पदलालित्याची प्रत्येक स्टेप यावर देखील लक्ष असेल गोलंदाजा करता. हे एक थोडंसं आव्हान आहे. निश्चितच क्रिकेटमध्ये टॅक्टिक्स आणि बेसिक्स या गोष्टींना खूप महत्त्व आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण देखील पाहू शकाल. शॉर्ट पॉइंटला एक खेळाडू तैनात, बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये किंवा गली रिजनमध्ये तो खेळाडू तैनात आहे. त्यानंतर फर्स्ट स्लिपला किंवा फ्लाइंग स्लिपला देखील एक खेळाडू तैनात आहे. त्यानंतरचा जर आपण विचार केला, डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे. मिड विकेट रेंजमध्ये डीप झोनमध्ये एक खेळाडू तैनात आहे. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफला, वाईडिश डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक खेळाडू तैनात. त्यानंतर स्वीपर कव्हरच्या डीप झोनमध्ये देखील एक खेळाडू आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एका खेळाडूला अगदी क्षेत्ररक्षणाकरता उभं केलं गेलंय. गोलंदाज तयार. अगेन डीप यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पंच मात्र तटस्थ आहेत. शांताराम कोळंबे जो स्ट्रायकर एंडवर या खेळाडूची एक आगळी वेगळी ओळख क्षमता असणारा फलंदाज जो सध्या पंचांकडे दाद मागतोय स्वर चेंडू करता, परंतु पंच देखील तटस्थ आहेत. आपण पाहतोय कल्पेश साळुंके सर आणि प्रकाश बदे सर मात्र खूप चांगली भूमिका पंचांच्या माध्यमातून निभावतायत. तब्बल 16 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 15 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये सांगणं अवघड आहे, परंतु जाऊयात मॅच कडे. आडवा बॅटनं मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसला. शांताराम कोळंबेला बॅकफुटवर यावं लागलं. निश्चित रूपाने 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावा मात्र स्थिर अवस्थेत तुम्ही पाहू शकाल. 16 आकडा धावफलकावर जोडला गेलाय. निश्चित रूपाने टेनिस विश्व क्रिकेट जगताशी खूप संलग्न असणारा आकडा आहे आणि निश्चित रूपानं शांताराम कोळंबे कडनं देखील चांदेकरांच्या अशा अपेक्षा असतील. डीप यॉर्कर, सरळ टोकरशिंग यॉर्कर हाताळला आणि बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू मागच्या बाजूनं खेळपट्टीवरच विसावलाय आणि फक्त धावा मात्र मिळत नाहीयेत. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर गणेश येवलेची काबिले तारीफ करणं फार गरजेचं आहे, कारण त्यांना आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर्ड केलेत. धावा मात्र खर्च केल्यात त्या फक्त दोन धावा या षटकातून त्यानं खर्च केल्यात. एक गडी मात्र बाद केलाय. रितेश शरद पवार शाखा प्रमुख कडाव यांच्याकडनं, उपशाखा प्रमुख कडाव यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारा करता. पारितोषिक आहे षटकारा करता आहे पारितोषिक 101 रुपयाचं. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावसंख्या धावफलकावर आहे. 44 धावसंख्येची गरज आहे. 22.0 ची सरासरी जी राखावी लागेल. 22 असा आकडा मात्र धावफलकावर येईल का? हाच शांताराम कोळंबे आहे ज्यानं बऱ्याचदा चांदई संघ अडचणीत असताना त्यांना देखील एक जमेची बाजू किंवा कौशल्याने खेळ केलाय, परंतु कसं विसरून चालेल.
तर पहिल्या चेंडूवर एक सिंगल रोटेट झाली, दुसरा चेंडू निर्धाव गेलाय, सॉरी दुसऱ्या चेंडूवर विकेट गेली आहे. त्यानंतर एक वाईड चेंडू डिलिव्हर्ड केलाय, त्यानंतर 3 चेंडू निर्धाव हाताळलेत आणि एक सिंगल रोटेट झाली आहे शेवटच्या चेंडूवर, 3 डॉट. तर येस, टोटल 6 डिलिव्हरीज, 6 चेंडू एकंदरीत हाताळले गेलेत. तर निश्चित रूपाने विनंती असेल, जी गॅलरी आहे त्या गॅलरीत कोणीही छेडछाडी करू नका, किंवा विनंती आहे तुम्हाला, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. थोडीशी हाईट आहे त्या टेकडीवर. नितीन घनसोले साहेबांकडनं 3 षटकारांकरता पारितोषिक आहे, 500 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. तर जाऊयात मॅचकडे. गोलंदाज तयार, 2 षटकं आणि 44 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर तयार. आपलं बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज दर्शन येवले बॉलिंग मार्कवर. खोलवर टप्पाचा चेंडू मात्र अप्रतिम स्टिअर केला, चेंडू भिरकावलाय. शांताराम कोळंबेचा हा ट्रेडमार्क, चेंडू सीमा पार, चौकार कन्वर्ट झाला. आणि या 4 धावसंख्येनं ज्या पद्धतीनं त्यानं फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे, 21 धावसंख्या मात्र धाव फलकावर. एकाच संघात आपण पाहतोय 2-2 बंधुराज खेळतायत, कारण दशरथ देशमुख, योगेश देशमुख ही बंधुराजांची जोडी. तदनंतर विचार केला गणेश येवले आणि दर्शन येवले, ही देखील एक जोडी मैदानात पाहायला मिळते. पंच लक्ष वेधून घेत आहेत. एका आगळ्या वेगळ्या शैलीत मात्र स्वैर चेंडूची उद्घोषणा देखील केली जाते पंचांकडनं. धावफलक 1 एक्स्ट्रा स्वरूपात वाढून जाऊन पोहोचेल तब्बल 22 या धावसंख्येवर. तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये त्याचा बॅटचा बॉटम स्विंग सगळ्यात जास्त स्विंग असणारा फलंदाज आहे, त्यामुळे निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने त्याच्याकडनं देखील खेळ होणं गरजेचं आहे. आता मात्र खूप चांगला फटका, बॅकवर्ड लॉंग लेग रिजन मधून चेंडू सरळ निघून जाईल, सीमा रेखा पार. शांताराम कोळंबेचा हा ट्रेडमार्कचा फटका, चेंडू सीमा पार, चौकार. तुम्ही पाहतायत ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीने त्यानं ग्लान्स केलं चेंडूला. लेग स्लिपच्या थोडासा बाजूने जाणारा चेंडू मात्र कन्वर्ट झाला. 4 धावसंख्येनं धावफलकावर एकंदरीत धावा मात्र जोडल्या गेल्यात त्या 26. 10 चेंडू शेष आहेत. विजयाकरता धावसंख्येची गरज आहे ती 35. दोन्हीही फलंदाजांना बाहू खुल्या कराव्या लागतील, परंतु गोलंदाजाला देखील ओळखावं लागेल. अचूक टप्प्यावर आणि नियंत्रित माऱ्यानं गोलंदाजी मात्र करावी लागेल. गोलंदाज तयार, दर्शन. येस, रतीशदादा पवार यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारा करता. खूप चांगला फटका, सेमी हेलिकॉप्टर मात्र कन्वर्ट केला, भिरकावलं चेंडूला अलॉंग द कार्पेट, चेंडू जमिनीला घासत पुसत चाडत, चेंडू सीमा पार, चौकार. बॅक टू बॅक 4 धावसंख्या, चौकाराची हॅट्रिक मात्र या फलंदाजानं पूर्ण केली आहे. खऱ्या अर्थाने या 3 चौकारांच्या खेळाच्या मदतीनिशी धावफलक मात्र जाऊन पोहोचलं तब्बल 30 या धावसंख्येवर. विजयाकरता अजूनही 9 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 31 धावा, 31 धावा 9 चेंडू. कोणता संघ ठरणार अग्रेसर? गोलंदाज तयार. खूप देखणा फटका, शांताराम कोळंबे का ओळखला जातो त्याची ताकद मात्र त्यानं या फटक्यानं दाखवली. शांताराम कोळंबेचा हा ट्रेडमार्क आणि त्यावर रतीश शरद पवार यांच्याकडनं तब्बल पारितोषिक आलंय 100 रुपयाचं. निश्चित रूपाने धावफलकाचा चेहरा मोहरा बदललाय. 8 चेंडूत 25 धावसंख्येची गरज आहे. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावर. 2.4 षटकाचा खेळ झालाय. थोडस महागडं ठरणारं हे षटक. 4 चेंडूत 19 धावसंख्येची खेळी केली गेली आहे. निर्णायक सामना आहे. 8 चेंडूत 25 धावा अजूनही कमवायच्या आहेत. कोणता संघ अग्रेसर ठरेल, कारण अगदी जवळची गावं आहेत, परंतु जितकी जवळची गावं तितका संघर्ष मोठा, असा एक रणसूत्र आहे क्रिकेटमध्ये. कारण बऱ्याचदा आपण पाहिलंय सीमा रेषांवरचे जे 2 क्षेत्र असतात त्या दरम्यान मधलं जे युद्ध असतं क्रिकेटमधलं, ते मात्र निश्चित रूपाने पेटताना आपण पाहिलंय. गोलंदाज तयार, बॅटची एज घेऊन चेंडू निश्चित रूपाने कर्विलिनियर मोशन घेईल आणि त्याचा अभ्यास मात्र केला असावा या क्षेत्ररक्षकांना देखील. 37 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. 37 2 गडी बाद झालेत 37 या धावसंख्येवर. विजयाकरता 7 चेंडू आणि गरज आहे 24 या धावसंख्येची.
7 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज दर्शन येवलेला तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. विश्वास थेरला देखील तुम्ही पाहू शकाल स्ट्रायकर एंडवर. मोठ्या फटक्याची आता अपेक्षा असणार आहे या फलंदाजाकडनं देखील. तर निर्धाव चेंडूची अपेक्षा असेल गोलंदाज दर्शन येवले या गोलंदाजाच्या माध्यमातून. व्हॉट अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. सरळ चकवलं क्षेत्ररक्षकाला, यष्टीरक्षकाला देखील चकवून चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. 22 लेग बाय स्वरूपात 4 धावा मिळाल्या. चेंडू शेष असतील ते 6 आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या असेल ती मात्र 20. कोणता संघ ठरेल अग्रेसर, कळंबोली की चांदई, चांदई की कळंबोली सांगणं फार अवघड आहे, परंतु पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 41 धावा धावफलकावर, 20 धावसंख्येची गरज, 6 चेंडू आणि 20 धावा मात्र धावफलकावर गरजेच्या असतील. तर आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये कॅमेरामॅन अगदी हा पूर्ण चेंडू कैद करतायत आपल्या कॅमेरामध्ये. दशरथ देशमुखला कशा पद्धतीने चेंडू चकवून गेलाय. पेस जास्त होती, गती जास्त होती आणि त्या गतीचा फायदा मात्र झाला खऱ्या अर्थानं फलंदाजाला. महेशदादा बागडे यांच्याकडनं 2 षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच निलेश दादा भोईर यांच्याकडनं देखील 2 षटकारांकरता 200 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेश दादा भोईर एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे. सन्माननीय शिवाजीराव थोपटे साहेब त्यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे 2 षटकारांकरता. 6 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावसंख्येची. समोर उभा आहे संतोष गारे आणि त्याच्या विरोधात मात्र खेळणार तो फलंदाज शांताराम कोळंबे. संदीप देशमुख उंचपुऱ्या देहयष्टीचा खेळाडू. बऱ्याचदा मला आजही तो सामना आठवतो 2016चा. याच खेळाडूनं कडावच्या डेच्या स्पर्धेत कडावच्या मैदानात तब्बल 9 धावा थोपवल्या 6 चेंडूंमध्ये. तोच गोलंदाज आहे 2016चा शिवजयंती चषकच, परंतु डेची स्पर्धा आणि त्या डेच्या स्पर्धेमध्ये कडावकरांचं त्या भव्य दिव्य आयोजनामध्ये क्वालिफायर मॅच मध्ये या खेळाडूंना तो कारनामा केला. संदीप देशमुख ज्या खेळाडूचं नाव आहे. 19 धावसंख्येची गरज आहे. समोर विश्वास थेर आणि शांताराम कोळंबे ही मोठी नावं आहेत टेनिस क्रिकेट जगतातली, परंतु आता स्वतःला सिद्ध करताना फार मोठी परीक्षा, फार मोठी सत्व परीक्षा या दोन्ही फलंदाजांची असेल. 5 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक सामना आणि निर्णायक लढत. क्रिकेटचं हे महातुंबळ युद्ध, क्रिकेटमधलं हे घमासान, क्रिकेटमधलं एक अफाट सौंदर्य दाखवणारा हा सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ही जिकरी झुंज. गोलंदाज संदीप देशमुख तयार. विश्वास थेर काय एक्झिक्यूट केला चेंडूला. विश्वास थेरला चकून चेंडू मात्र निश्चित रूपानं निर्धाव, परंतु बाद झालाय फलंदाज, कारण तब्बल धावचीच्या स्वरूपात विश्वास थेरला परतावं लागेल. 3 चेंडू शेष, 4 चेंडू शेष आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 19 धावसंख्येची गरज आहे तब्बल विजयाकरता. ते टीम जयशंकर चांदई या संघाला, ती कळंबोली संघाच्या विरोधात मात्र या धावसंख्या गरजेची असेल. सामना कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे एखादा एक्स्ट्रा चेंडू टाकणं धोक्याचं ठरू शकेल जय हनुमान कमळाकर 11 कळंबोली या संघासाठी. सातत्यानं जय हनुमान कळंबोली या नावानं खेळणारा हा संघ मात्र आज खेळतोय कमळाकर 11 या नावानं. जाऊयात मॅचकडे. 4 चेंडू शेष आणि विजयाकरता 19 धावसंख्येची गरज. फटके मोठे खेळणं फार गरजेचं आहे. शांताराम कोळंबे तयार. बॅटची एज घेऊन चेंडू सरळ निघालाय डिफाईन लेग रिजन मध्ये. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल. धावा कन्वर्ट होतील त्या तब्बल 2, कारण फेकी मात्र अचूक नव्हती, त्यामुळे कलेक्शन कुठेतरी चुकीचं झालं आणि 2 धावा कन्वर्ट झाल्या. 3 चेंडू आणि पूर्ण विजयाकरता 3 षटकारांची गरज असेल, कारण 17 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. 44 धावा धावफलकावर लागल्यात. 61 धावसंख्येचा पाठलाग करताना 17 धावा अजूनही गरजेच्या आहेत. यानंतर शेलू आणि त्याच्या विरोधात तमनाथ असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर निश्चित रूपानं लगेचच आपण ऍक्शन मध्ये दिसणार आहात. तमनाथ संघानं नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर लगेचच त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे. निर्णय मात्र स्वीकारलाय खूप चांगल्या पद्धतीनं. नियंत्रित चेंडू हाताळला. अगदी फलंदाजाला नो डाऊट ज्या पद्धतीनं आपण मैदानात पाहतो ऍक्शन, फलंदाजाला परतावं लागेल. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि गरज असणार आहे ती तब्बल 17.
17 रन्स रिक्वायर्ड टू विन. 17 धावसंख्या मात्र गरजेची असेल. नौका फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय. निश्चितच आपण पाहू शकाल. बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल खूप वेळ झाला असं म्हणायला हरकत नाहीये. हे फटके आधी येणं गरजेचं होतं. शेवटचा एक चेंडू शेष. 11 धावसंख्येची गरज आहे. ती टीम जयशंकर चांदई या संघाला टीम कमळाकर 11 कळंबोली या संघाच्या विरोधात. शेवटची औपचारिकता. परंतु एखादा एक्स्ट्रा चेंडू जर हाताळला तर मात्र या मॅचमध्ये रंगतदार स्थिती निर्माण होऊ शकेल. परंतु काय घडेल या क्रिकेटमध्ये सांगणं फार अवघड आहे. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न शांताराम कोळंबेचा फसलाय आणि दाखल झालेत क्वालिफायर राऊंड मध्ये. कमळाकर 11 कळंबोली संघ गोज टू क्वालिफायर राऊंड. क्वालिफायर राऊंड मध्ये मात्र हा संघ खेळताना दिसेल. तमनाथ आणि त्याच्या विरोधात शेलू. शेलूच्या विरोधात तमनाथ. मॅच नंबर 2. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तमनाथ संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. त्या फलंदाजीची धुरा, कारण मॅच नंबर 1 मध्ये तमनाथ संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. शांताराम कोळंबे आपलं 100 रुपयाचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. तर निश्चित रूपानं ते कॅश स्वरूपातलं प्राइज मात्र दिलं जाईल. शांताराम कोळंबेला तुम्ही पाहू शकाल. एका षटकाराचा खेळ त्या खेळाडूनं केलाय. आपण पाहतात शेलू आणि त्याच्या विरोधात तमनाथ. मात्र हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि हे खरं प्युअर क्रिकेट आहे. ज्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ही शिस्त आहे आणि कर्जत टेनिस क्रिकेट का ओळखलं जातं ते शिस्तीचं प्रदर्शन मात्र केलं जात आहे. या मॅचचा हिरो संतोष घारे मंचावर आमंत्रित करेन. 14 चेंडू 42 धावसंख्येची बहारदार खेळी. मला वाटते बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच या खेळाडूच्या नावावर गेल्यात. पूर्णपणे फिट नाहीये, थोडासा आजारी आहे, तरी देखील या स्पर्धेकरता या क्रिकेटचा ध्येय वेळ घेऊन मात्र या मैदानात आलाय. क्वालिफाय झाला निश्चित रूपाने क्वालिफायर राऊंड. रजनीकांत पवाळी यांच्या शुभ हस्ते यस पत्रकार सन्माननीय रजनीकांत पवाळी आणि निश्चित रूपाने एक उत्कृष्ट दर्जाचे सर्पमित्र देखील आहेत आणि पत्रकार देखील आहेत. आमचे रजनीकांत पवाळी दादा सन्मानित करतायत संतोष घारे. हार्टली कॉंग्रॅट्स. जाऊयात मॅच कडे. तमनाथ आणि त्याच्या विरोधात मात्र असेल ती शेलू हा संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या मॅच करता आणि मायक्रोफोनवर मात्र असतील आमचे व्हॉइस ऑफ कर्जत समीरजी सोमणे. धन्यवाद.